If one bhakri is divided equally between two people, that is, each one will get half a bhakri. The fraction half is written as 1 upon 2. Means we made two parts and one part is taken here. दोन पार्ट केले आपण भाकरीचे, दोन भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला आहे. म्हणजे आपण डिनॉमिनेटरला जी संख्या लिहितो ती म्हणजे केलेले पार्ट्स असतात आणि ज्यापैकी त्या दोनपैकी किती पार्ट्स घेतले ते आपण न्यूमरेटरला लिहितो. म्हणजे दोन पार्ट केले त्यातला एक घेतला म्हणून एक न्यूमरेटरला लिहिला आणि दोन डिनॉमिनेटरला. 1 is numerator and 2 is denominator. Okay, again, one bhakri was divided into 4 equal parts. These 4 equal parts. Okay, 2 of the parts, 4 part केले म्हणून आपण काय लिहायचं, 4 as a denominator. Okay, 2 of the parts are given away. These 2 parts are given away, so we have to write 2 as the numerator. These 2 means half bhakri. Again here half a bhakri was given. म्हणजे इथे जरी आपण काय केले, एका भाकरीचे दोन भाग केले, पार्ट केले, त्यातला एक भाग दिला म्हणजेच किती दिली, 1/2 हाफ पार्ट दिला भाकरीचा. इथे भाकरीचे 4 भाग केले आणि 2 भाग दिले म्हणजेच पुन्हा किती दिली, हाफ अ भाकरी वॉज गिवन. अगेन I have taken a melon here and make 6 equal parts of it. We have to make 6 equal parts. So in this way I make 6 equal parts. 1, 2, 3, 4, 5, 6. So 6 as the denominator and I give 3 parts to each. So I write here 3. We make 6 parts and give 3 parts to each one. So in this way again I gave half a watermelon. Again half the watermelon again, because 3 6 6 पार्ट केले त्यातले 3 पार्ट दिले म्हणजेच किती दिले, पुन्हा मी हाफ पार्ट दिले. In the three examples above, the fraction half was shown by 1/2, 2/4 and 3/6. ह्या सगळ्या ठिकाणी आपण अर्धा अर्धाच भाग दिला, पण तो दाखवताना कसा दाखवला, 1/2, 2/4, 3/6. Means all these fractions shows same value. It means such fractions are of equal value, so these are called equivalent fractions. Equivalent fractions. हे फ्रॅक्शन दिसताना जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांची व्हॅल्यू किती आहे, सेम आहे. आपण हे जर डिवाइड करायला गेलो किंवा एक संख्या घेतली शून्य व्यतिरिक्त, तिने जर याला आपण रिड्यूस केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे, शेवटी 1/2 हाफच आहे. सो दीज आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. Now 1/7, 4/7 and 6/7. In all these fractions, denominators are equal. These fractions are called like
fractions. Denominators are equal, so these are like fractions. And 1 upon 3, 4 upon 8, 9 upon 11, which have different denominators, are called unlike fractions. यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून हे लाईक फ्रॅक्शन्स आहे. 1 upon 7, 4 upon 7, 6 upon 7 are like fractions. In this example, the denominators are different. So, these fractions are called unlike fractions. Okay? समजलं हे? Here are two fractions, unlike fractions. We have to convert these into like fractions. म्हणजेच आपल्याला त्यांचे डिनॉमिनेटर सेम करायचे. मग 4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन येत आहे 12. मग आपण 12 कसं करता येईल बघू. दोन्हींचे डिनॉमिनेटर 1 upon 4. जर याला आपण मल्टिप्लाय केलं 3ने, 3 1 जा 3, 3 4 जा 12. and 2 upon 3 ला मल्टिप्लाइड करू 4ने, 2 4 जा 8, 3 4 जा 12. आणि मग आपल्याला मिळाले या अनलाईक फ्रॅक्शनपासून लाईक फ्रॅक्शन्स मिळाले 3 upon 12 and 8 upon 12. ओके, म्हणजेच आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटर्सचं आणि या पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि या दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स मिळतील. These in your maths notebook.